नमस्कार मंडळी. तर आज आपण पुण्यावरून नारायणपूरला जाणार आहोत. तर आपली ही कार ट्रिप चालू झालेली आहे आणि खूप एन्जॉयमेंट आणि खूप एक्साइटमेंट आहे. तर तुम्ही पाहू शकता, आत्ता आपण जाताना पुण्यातून निघालेलो आहोत. सुंदर मार्ग आहे आणि नारायणपूरचं अंतर डिस्टन्स फ्रॉम पुणे हे आहे 40 ते 45 किलोमीटर. जाताना आम्हाला मेट्रो ट्रेनही दिसली. ती मेट्रो ट्रेन अशी जात होती जशी की आम्हाला गुड लक आणि हाय बोलती आहे. जाताना आम्ही सासवड मार्गे घाटामध्ये विठू माऊलींचं दर्शन झालं. दर्शन घेत आम्ही पुढचा प्रवास चालू केला आणि तुम्ही बघू शकता, हिरवीगार झाडे, थंड हवा, मस्तपैकी ऊन पडलेलं शांत वातावरण खूप छान वाटत होतं. आणि जाताना रोडच्या कडेला हे काही बांधकाम आणि काही थोडंसं कन्स्ट्रक्शन काम चालूच होतं. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता, थोडी वाहतूक कोंडी होत होती, पण आम्ही जाताना मला काही ट्रॅफिक लागलं नाही. तुम्ही पाहू शकता, हा निसर्ग मस्तपैकी घनदाट जंगल आणि खूप छान हिरवी झाडे, असं मस्तपैकी सूर्यप्रकाश, ऊन पडलेलं खूप असं प्रसन्न वातावरण होतं. अशा प्रसन्न वातावरणामध्ये आणखी काय हवं आहे? अशी रोड ट्रीप आणि फॅमिलीसोबत एन्जॉयमेंट आणि अजून आपल्याला काय हवं आहे, है ना? तर असं मस्तपैकी एकदम आमचा प्रवास चालू झाला. आम्ही एन्जॉय करत करत गेलो. जाताना बघतो काय, तर मस्तपैकी मेंढरांचं कोळपं एक मस्तपैकी ग्रुप आम्हाला दिसला. खूपच छान वाटलं. एवढं साऱ्या मेंढ्या रस्त्याच्या कडेने अगदी शिस्तीपणे चालत होत्या. ते बघत बघत आमचा पुढचा प्रवास चालू झाला आणि आम्ही पोहोचलो नारायणपूरला. पाहताच दत्त मंदिरामध्ये आम्ही एंट्री केली आणि गेल्यानंतर आम्ही पाहिलं, दत्त जयंतीमुळे खूपच सगळीकडे चोहीकडे मस्तपैकी फुलांनी सजावट वगैरे केलेली होती. दत्तांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही मेन डोअरमधून आतमध्ये मेन प्रवेशद्वारातून आतमध्ये गेलो आणि पाहतोच काय, मस्तपैकी लायटिंग वगैरे लावलेली होती. मन अगदी प्रसन्न झालं. इतकं छान वाटत होतं ना तिथं जाऊन. असं वाटत होतं तिथं पाहत राहावं, सगळ्या गोष्टी बघत राहाव्या, काय आहे काय नाही आहे. आणि लोकांना मोह आवरत नव्हता सेल्फी काढण्याचा, फोटोज काढण्याचा. आम्हीही खूप व्हिडिओज, खूप फोटोज काढले आणि तुम्ही पाहू शकता, खूप मज्जा आली हे करताना. नंतर आम्ही दत्तगुरूंचे दर्शन घेतले. दत्तगुरूंच्या चेहऱ्यावरची गोड स्माईल पाहून खूप मन प्रसन्न झालं आणि इतकं प्रसन्न आणि इतकं वातावरण छान होतं मंदिरामध्ये. खूप पॉझिटिव्ह एनर्जी येत होती. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये औदुंबराचं झाड एकदम मस्तपैकी फुलांनी असं सजावट केलेलं होतं. लायटिंग, ते फुलांचं डेकोरेशन इतकं सुंदर दिसत होतं, काय सांगू. तिथे आम्हाला अशा ना क्यूट डॉगीज पण दिसले. इतके क्यूट होते ते, काय सांगायचे. त्यासमोर तिथे एक कुंड होता, अग्निकुंड होता. त्यानंतर हे डॉगीज इतके लाडात येत होते ना, खूपच क्यूट अशी मस्ती करत होते. नंतर त्यांना आम्ही पेढा खायला घातला आणि त्यांच्यासोबत खूप खेळलो फुलांसोबत. हे डॉगीज पण ना खूप क्यूट असतात. मला तर डॉगीज खूप आवडतात, म्हणून मी आमच्या डॉगीवर खूप प्रेम करते. तुम्हाला माहिती आहे, हे डॉगीज खूप छान असतात आपल्यासाठी. म्हणजे आपण जेव्हा जातो तिथे आपण म्हणजे डॉगीजला खूप प्रेम केलं पाहिजे, कारण त्यांच्याकडे त्यांची मम्मी नसते, पप्पा नसते, बहीण नसते, भाऊ नसते. आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यावर खूप प्रेम केलं पाहिजे आणि प्राण्यांवर दया केलीच पाहिजे, आहे का नाही. तर बघा, हा क्यूटचा डॉगी, ओळख नाही काही नाही, तरी पण आमच्याशी किती मनमिळाऊपणे वागत आहे, बोलत आहे, मागे पुढे करत आहे. तर खूप छान वाटलं मला. आणि जर तुम्हाला आमची ट्रिप आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.